तर मोहिते पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास आता समर्थकांनी गर्दी केली आहे। पवार गटाकडून माढ्यासाठी मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे। मोहिते पाटलांच्या भेटीसाठी अकलूजमध्ये आज समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे। तर मोहिते पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता त्यांच्या समर्थकांची चांगलीच गर्दी झाली आहे। शरद पवार गटाकडून आता माढ्यासाठी मोहिते पाटलांचं नाव हे चर्चेत आहे। कदाचित त्यांना लवकरच उमेदवारी देखील जाहीर केली जाऊ शकते। त्यांचा पक्षप्रवेश देखील नियोजित करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे मोहिते पाटील यांचं नाव आता माढा लोकसभेसाठी चर्चेत आहे। आपले प्रतिनिधी रवी लवेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रवी, काय स्थिती आहे तिथे, काय माहोल आहे? बरोबर आहे मनोश्री, सकाळी 8 वाजल्यापासूनच खरं तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी अकलूजमध्ये प्रचंड अशी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर धैर्यशील मोहिते पाटील हे उद्याच्याला राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत आणि 16 तारखेला ते आपला माढ्याचा उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांचा खरं तर आजच्या वाढदिवसाला असं विशेष महत्त्व खरं तर प्राप्त झालेलं आहे। आपण जर बघितलं राज्यभरासह बरोबर माढाचे जे काही विधानसभा आहेत त्या विधानसभेतून जवळपास लाखोच्या संख्येनं खरं तर कार्यकर्ते आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून कार्यकर्त्यांची खरं तर रेलचेल सुरू झालेली पाहायला मिळते। असेच काही कार्यकर्ते देखील आपल्याबरोबर काय सांगतात, तुम्ही आज काय शुभेच्छा देता बहिण? उद्या आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील साहेबांचा अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश आहे आणि त्यानिमित्तानं आज वाढदिवस आहे। वाढदिवसाला माढा लोकसभेतील संबंध जिल्हा आणि लोकसभेतील सर्व पंढरपूर, मान, खटाव आणि सांगोला या भागातून असंख्य कार्यकर्ते आलेले आणि धैर्यशील मोहिते पाटील साहेबांना एकच शब्द देऊन जातात की आजचा वाढदिवस तुम्हाला 2 लाख प्लस पदाने निवडून देण्याचा आम्ही शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत। मी काय सांग